फक्त स्पष्ट बहुमत आणि एक हाती सत्ता याच्या जोरावरती जर केंद्र सरकार कांद्याचे भाव पाडून कांदा उत्पादकांचं वर्षाकाठी काही हजारो कोटींचं नुकसान करत असाल तर कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मी तुम्हा सर्वांना अशी विनंती करतो की आपण आता कांद्याची आपली जी होणारी लूट आहे बाजारभावातील व आपली जी पिळवणूक आहे याच्यामध्ये जर आपल्याला कुठंतरी ह्या सगळ्या सरकारी हस्तक्षेपातून आणि बाजार समित्यांच्या जंजाळातून आणि बाकीची जी कांद्याची खरेदी व्यवस्था आहे जी व्यापारी आडत्यांकून होते या संपूर्ण प्रक्रियेतून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल आणि आपला जो कांदा आहे याचा आपल्याला जो दर आपण ठरवू हा दर जर मिळवायचा असेल तर त्यासाठी आपण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी कांदा उत्पादक संघटनेच्या माध्यमातून संघटित होऊया, एकत्र येऊया आणि येणाऱ्या काळामध्ये ही वेळ पुन्हा कधीच येऊ नये म्हणून त्याची सुरुवात आतापासूनच करूया. आणि मी आपल्याला विश्वास देतो की आपण सर्व कांदा उत्पादक शेतकरी, मी कांदा उत्पादक शेतकरी असं न राहता आम्ही सर्व कांदा उत्पादक शेतकरी ह्या भूमिकेतून जर कांद्याची शेती केली आणि ह्याच भूमिकेतून कांद्याची जर विक्री केली तर कांदा उत्पादक बांधवांना देशामध्ये आणि जगामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांच्या संघटितपणामुळे एक कांद्याची क्रांती व्हायला कधी म्हणजे काही अशक्य नाही ही मी तुम्हाला ठामपणाने सांगतो. आणि केंद्र सरकार आत्ताच विद्यमान असलेलं असेल किंवा यापूर्वीच्या राजकीय पक्षांचं असेल, कुठल्याही पक्षाचं केंद्र सरकार असू द्या, ते मात्र शेतकऱ्यांना पायदळी तुडवणार आहे हेच त्यांच्या आजच्या सरकारच्या आणि इथून मागच्या सरकारच्या कृतीतून दिसून येत आहे. त्याच्यामुळं कांदा उत्पादक संघटना ही एक बिगर राजकीय संघटना असल्याने कुठल्याही राजकीय पक्षाबद्दल, कुठल्याही राजकीय नेत्याबद्दल कांदा संघटनेला काही जरी भूमिका घ्यायची नसली, परंतु ज्या कांदा उत्पादकांच्या आर्थिक संपन्नतेसाठी किंवा आर्थिक सक्षमतेसाठी ही कांदा संघटना उभी राहिली आहे तर कांदा उत्पादकांच्या हिताच्या आड येणारे राज्यातलं सरकार असेल, केंद्रातलं सरकार असेल किंवा इतर कोणीही घटक असेल त्या प्रत्येक घटकाला कांदा उत्पादक संघटनेकडून ह्याच माध्यमातून उत्तर देण्यात येईल की आम्ही आमचा कांदा, आमच्या कांद्याचे दर हे आमच्या पद्धतीने ठरवू. कांद्याचं उत्पादन घेणारे आम्ही तर कांद्याचे विक्री आणि त्याचा भाव ठरवण्याचा अधिकार आमच्याकडेच असेल. मग सरकारला कुठला कायदा वापरायचा आणि सरकारने काय पावलं उचलायचे ते जरूर उचलावे. पण महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी आता सरकार पुढे नमणार नाही. सरकारला या माध्यमातून एक चोख असं उत्तर देतील आणि थेट कांदा विक्री व्यवस्था ह्या दिवाळीपासून आपल्याला जी सुरू करायची आहे त्याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतील की थेट कांदा विक्री जर सुरू झाली तर मग आपण आपल्याकडे असलेला आधी जो शेतकऱ्यांकडे कांदा असतो, कोणी 200-500 क्विंटलचे उत्पादक असतात तर कोणी 1000-1500-2000 क्विंटल पर्यंत उत्पादक असतात. या शेतकऱ्यांना प्रश्न पडू शकतो की आम्ही हा कांदा 1-1, 2-2, 5-5 किलो विकत बसायचा तर ते कसं शक्य आहे. तर तुमच्या सर्व शेतकऱ्यांच्या मनातून ही जी भ्रामक कल्पना आहे ती काढून टाका. याच्यासाठी कांदा उत्पादक शेतकरी संघटना आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये थेट विक्री केंद्र जे उभे करणार आहे त्या विक्री केंद्रांचं जे जाळं आहे ते इतकं मोठ्या प्रमाणात असणार आहे की 100-200 क्विंटलही कांदा आपल्याकडे उत्पादित झालेला असेल किंवा हजारो क्विंटल कांदा आपल्या शेतकरी बांधवांकडून तुमच्याकडे व्यक्तिशः उत्पादित झाला असेल. हा संपूर्ण कांदा विकण्याची जबाबदारी ह्याच केंद्रावरून पार पडण्यात येईल आणि त्याच्यासाठी दररोजचा जो दर आहे हे कांदा उत्पादक संघटना म्हणजे आपण सर्व शेतकरी मिळून ठरवणार आहोत. आणि त्याच दरामध्ये मग आपल्याकडून अगदी किरकोळ विक्रेते असतील किंवा मोठे व्यापारी असतील किंवा निर्यातदार असतील या सर्वांना तो कांदा जर घ्यायचा असेल तर त्यांना कांदा उत्पादक जो दर ठरवतील त्याच दरामध्ये त्या दिवशी कांदा उपलब्ध करून दिला जाईल. त्याच्या पलीकडे कुठल्याही पद्धतीने कांद्याचा दर इतर घटकांना ठरवण्याचा अधिकार हा इथून पुढे प्राप्त होणार नाही. याचा शुभारंभ आपण दिवाळीपासून करत आहोत आणि हे काही 2 दिवसासाठी किंवा काही दिवसांसाठी होत नसून इथून पुढील काळासाठी आपण कायमस्वरूपी थेट कांदा विक्री व्यवस्था निर्माण करत आहोत. याच्यासाठी महाराष्ट्रातील एकूण कांदा उत्पादक शेतकऱ्यांची याच्यामध्ये साथ लागणार आहे आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या या थेट कांदा विक्रीच्या व्यवस्थेमध्ये आपण सहभागी व्हाल आणि कांद्याची ही जी आपली जी दरवर्षी जी पिळवणूक होते, जी लूट होते, या संपूर्ण मागच्या 40-50 वर्षातले जर आपण आकडे काढले आपल्या इथून मागच्या ज्या कुटुंबातल्या ज्या सदस्यांनी कांद्याची शेती केली आणि त्यांचा एकूण त्या वेळेस झालेली जी लूट असेल मग सरकार कुठल्याही पक्षाचा असू द्या या संपूर्ण सरकारी धोरणामुळे कांद्याचं
हे जे निर्यातीचं धरसोड वृत्तीचं जे सरकारचं धोरण आहे त्याच्यामुळं आणि थेट सरकारच्या कांद्याच्या या बाजारभाव पाडण्यामध्ये हस्तक्षेप होत असल्यामुळं जे आपलं नुकसान होत आहे ते एका एका कुटुंबाचं कांद्याच्या शेतीतून आतापर्यंत झालेले एकूण जे नुकसान आहे ते छोटे उत्पादक असतील तर त्यांचं किमान 5-50 लाख, मोठे कांदा उत्पादक कुटुंब असतील तर त्यांचं किमान 1-2 कोटी रुपये आतापर्यंतच्या कालावधीमध्ये झालेलं नुकसान आहे. हे नुकसान टाळायचं असेल आणि आपली स्वतःची कांदा विक्री व्यवस्था निर्माण करायची असेल तर त्यासाठी आपण कांदा उत्पादकांनीच याच्यामध्ये पुढचं पाऊल टाकायला सहभागी व्हायचं आहे. आणि मला ठामपणे विश्वास आहे संपूर्ण कांदा उत्पादक संघटनेच्या ह्या थेट कांदा विक्री व्यवस्थेमध्ये आपण महाराष्ट्रातून सर्व शेतकरी भरभरून सहभागी व्हाल हीच मी आपल्याला अपेक्षा बाळगतो. आणि या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये वृत्तपत्रांच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून, मेसेजच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद करून या पुढील कालावधीमध्ये थेट कांदा विक्री व्यवस्था हिचं नेमकं काय पद्धत आहे आणि ही कशी राबवली जाणार हे शेतकऱ्यांना समजून सांगण्यात येईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आता ही जी माहिती दिली आहे ही संक्षिप्त आणि थोडक्यात दिलेली माहिती आहे. ही माहिती आपल्याला जर समजली नाही किंवा याच्याबद्दल आपल्या मनामध्ये काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर आपण ह्याच व्हिडिओच्या बघितल्यानंतर खाली कमेंटमध्ये आपण आपले प्रश्न विचारू शकतात. आपण आपला प्रश्न विचारत असताना आपल्याला आणि आपल्या गावातील, आपल्या परिसरातील शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ कसा पोहोचेल आणि आपल्याला सर्व महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना हे कांदा क्रांतीचं जे पहिलं पाऊल या वर्षीच्या 2023च्या दिवाळीपासून सुरू करायचं आहे त्याच्यासाठी हे जे आपण आता थेट कांदा विक्री व्यवस्था निर्माण करण्यासाठी जे आता पुढाकार घेत आहोत किंवा जी मोहीम आपण सुरू करत आहोत याच्यासाठी संपूर्ण कांदा उत्पादक महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेला साथ देतील, सोबत देतील अशी मी अपेक्षा बाळगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकच पक्ष, कांद्यावर लक्ष.